नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल पाटील आपलं टेक्निकल सिव्हिल या माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे। सध्या टाउन प्लॅनिंग असिस्टंट नगर रचनामध्ये टाउन प्लॅनिंग असिस्टंट किंवा टाउन प्लॅनर सहाय्यक या पदाच्या जागा निघालेल्या आहेत आणि त्याची परीक्षा चालू आहे। परीक्षा ही 30, 31 आणि 1 तारखेला चालू आहे। तरी या परीक्षेच्या संदर्भात उपयुक्त असा प्रश्नसंच ऑटोकॅड रिलेटेड आपण घेऊन येत आहोत। तर यामध्ये जे काही उपयुक्त असे क्वेश्चन असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न करा आणि ते क्वेश्चन आणि आन्सर मी आपल्या समोर या व्हिडिओ माध्यमातून देत आहे। जर त्याचे काही तुम्हाला आन्सर मिळत नसतील तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता। हे सर्वात महत्त्वपूर्ण असे क्वेश्चन आहेत, तर ते तुम्ही लक्षात घ्या। ऑटोकॅडचे क्वेश्चन असतील, ऑटोकॅडच्या शॉर्टकटवर असतील, त्याच्या इंट्रोडक्शनवर असतील किंवा त्याच्या हिस्ट्रीवर असतील किंवा त्याच्या कमांडवर असतील, तर ते काही क्वेश्चन असतील, जाणून घ्या। पहिला क्वेश्चन की विच शॉर्टकट कमांड इज यूज्ड इन अ ड्रॉइंग। ड्रॉइंगमध्ये दिलेल्या आकृतीमध्ये कोणती शॉर्टकट कमांड वापरलेली आहे पाहून घ्या। दिलेल्या ब्लॅक कलरची ड्रॉइंग आहे, त्याच्यामध्ये ब्लॅक कलरमध्ये हायलाइटेडमध्ये दिलेले आहे ड्रॉइंग, व्हाईटमध्ये काही डायमेन्शन दिलेले आहेत। तर बघा इथं ऑप्शन दिलेले आहेत, डायमीटर आहे का, लेंथ आहे का, किंवा डायमेन्शन आहे का, किंवा नन ऑफ दिस। तर या दिलेल्या आकृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डायमेन्शन दिलेले आहेत, रेडियसमध्ये दिलेले आहेत, अँगलमध्ये दिलेले आहेत, इन्क्लाइंडमध्ये दिलेले आहेत, त्यानंतर लॉन्जिट्युडनल आणि व्हर्टिकल अशा दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने डायमेन्शन दिलेले आहेत। तर याचा योग्य आन्सर आहे DIM। त्यांनी विचारलेला आहे शॉर्टकट कमांड काय आहे, तर योग्य आन्सर DIM हे आहे। दुसरा क्वेश्चन जाणून घ्या, विच कमांड इज यूज्ड इन अ ड्रॉइंग। ड्रॉइंगमध्ये कोणती कमांड वापरलेली आहे, तर बघा लाईन कमांड दिलेली आहे का, लेंथन कमांड आहे का, पॉलीलाईन आहे का, किंवा नन ऑफ दिस यापैकी काही नाही। तर दिलेल्या ड्रॉइंगमध्ये पॉलीलाईन ही कमांड दिलेली आहे, त्यानुसार पाहून घ्या। कर्वेचरमध्ये लाईन काढलेले आहे तर त्याला पॉलीलाईन म्हणून म्हणतात। विच कमांड इज यूज्ड इन अ ड्रॉइंग। या दिलेल्या ड्रॉइंगमध्ये कुठली कमांड वापरलेली आहे, तर लाईन कमांड आहे का, अरे कमांड आहे का, कॉपी आहे का, किंवा यापैकी काही नाही। तर बघा दिलेल्या ड्रॉइंगमध्ये कर्सल प्रमाणे आपण ती ड्रॉइंग कॉपी प्रमाणे नेत आहोत, म्हणजेच काय या ड्रॉइंगमध्ये कॉपी ही कमांड वापरलेली आहे। एका ड्रॉइंग पासून तिथे सिम्बॉल पण दिसत आहे कॉपीचं, त्यानुसार ओळखून घ्या। अशा पद्धतीची जर परीक्षेला ड्रॉइंग आली तर तुम्ही ओळखून जा की ही कॉपी ही कमांड आहे। अरेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, अरेमध्ये 3 प्रकारच्या ड्रॉइंग येतात, एक तर रेक्टँग्युलर अरे, दुसरं म्हणजे पाथ आणि तिसरं म्हणजे पोलार फॉर्म। रेक्टँग्युलर फॉर्म, पोलार फॉर्म आणि पाथ। लाईनमध्ये सिंगल लाईन असेल किंवा अँग्युलर लाईन असेल किंवा P लाईन असेल, SP लाईन असेल, अशा पद्धतीचे भाग असतात, म्हणून हे दोन्हीही ऑप्शन नाहीत आणि कॉपी हे यापैकी योग्य आन्सर असेल। चला ऑटोकॅड वॉज डेव्हलप्ड बाय, आपण मागल्या व्हिडिओत सांगितलं होतं ऑटोकॅड म्हणजे कुणी डेव्हलप केलं काय, तर कुठल्या कंपनीने डेव्हलप केलं असं विचारलंय। मायक्रोसॉफ्ट कंपनीने डेव्हलप केले का, किंवा ॲपल कंपनीने केले का, ऑटोडेस्क INC कंपनीने केले का, किंवा यापैकी काही नाही। तर ऑटोकॅड एक सॉफ्टवेअर व्हर्जन आहे आणि हे सॉफ्टवेअर व्हर्जन ऑटोडेस्क या कंपनीने डेव्हलप केलेलं आहे, म्हणून याचं योग्य आन्सर आहे ऑटोडेस्क। विच ऑफ द फॉलोइंग वर्कस्पेस आर अवेलेबल इन ऑटोकॅड। ऑटोकॅडमध्ये किती वर्कस्पेस आहेत किंवा काय आहे याच्याबद्दल क्वेश्चन आहे। तर 3D बेसिस बरोबर आहे, ड्राफ्टिंग अँड ॲनोटेशन हे पण बरोबर आहे, आणि 3D मॉडेलिंग हे पण बरोबर आहे। म्हणजे ऑटोकॅडमध्ये हे दिलेले तीनही योग्य आन्सर आहे, म्हणून ऑल ऑफ दिस याचं योग्य आन्सर आहे। बघा आता, स्क्रोलिंग ऑफ अ माऊस कॅन बी परफॉर्म्ड विच फॉलोइंग ॲक्शन। जेव्हा माऊस तुम्ही स्क्रोल करतात त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या ॲक्शन परफॉर्म होतात, झूम इन झूम आउट होतं का, पॅन आणि स्कॅन होतं का, किंवा ऑल ऑफ दिस किंवा स्केल होतं का। तर बघा झूम इन झूम आउट ही प्रक्रिया होतेच, स्कॅन होतं, पॅन होतं
आणि त्यानंतर स्केल पण कमी जास्त करता येते. त्यामुळे या सगळ्याही प्रक्रिया योग्य आहेत, म्हणून ऑल ऑफ दिस याचं योग्य आन्सर असेल. विच शॉर्टकट कमांड इज यूज्ड फॉर द डायमेन्शन. डायमेन्शनसाठी यापैकी कोणती शॉर्टकट कमांड असेल? पहिलं म्हणजे डायमीटर, दुसरं म्हणजे डी प्लस एंटर, तिसरं म्हणजे DIM आणि चौथं म्हणजे नन ऑफ दिस. तर बघा, डायमेन्शनसाठी DIM एंटर हे योग्य आन्सर असेल. बघा, विच कमांड इज यूज्ड फॉर द मिरर. मिररसाठी कुठली कमांड वापरतात? तर MER एंटर आहे का, M एंटर आहे का, M टेक्स्ट एंटर आहे का, किंवा MI एंटर आहे का? तर मिरर ही कमांड आहे, त्याच्यासाठी MI एंटर हे योग्य आन्सर असेल. विच कमांड इज यूज्ड फॉर ट्रिम. आता ट्रिमसाठी कुठली कमांड वापरतात? TR डबल एंटर आहे का, TR एंटर आहे का, किंवा ट्रिम एंटर आहे का? तर यापैकी दिलेल्या सर्व कमांड ह्या ट्रिमसाठी वापरतात. बघा, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट स्थापत्य अभियंता सहाय्यक साठी आपण एक बॅच काढली होती. त्यामध्ये माझा बराचसा प्रश्नसंच ॲज इट इज पडला होता. तसंच आपण ऑटोकॅड हा एक पर्टिक्युलर वेगळा सब्जेक्ट आहे. मग याच्यामध्ये 4 क्वेश्चन पडतील, तर ते 4 क्वेश्चन आपल्याला योग्यरित्या ॲज इट इज पडावे, हे माझी एक तुमच्यासाठी की तुम्हाला परीक्षेला एक पॉझिटिव्हिटी मिळावी, परीक्षेला कुठंतरी एक पुढे जाण्याचा चान्स मिळावा, एक चांगले टक्के मिळावे, त्यासाठी एक काढण्याचा हेतू आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हटले होते की ऑटोकॅडचे क्वेश्चन काहीतरी घ्या, त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवला आहे. आता बघा, वर्क स्पेसवरून क्वेश्चन आलाय. तर हाऊ मेनी वर्क स्पेस अवेलेबल इन अ ऑटोकॅड. ऑटोकॅडमध्ये कुठले कुठले वर्क स्पेस असतात किंवा किती असतात? तर बघा, 1 नंबर वर्क स्पेस आहे का, 5 आहेत का, 3 आहेत का, किंवा 2 आहेत का? तर बघा, आन्सर आहे ऑटोकॅडमध्ये 3 वर्क स्पेस असतात. कोणते कोणते? तर ते पहा, 2D ड्राफ्टिंग आणि ॲनोटेशन. दुसरं म्हणजे काय आहे की 3D बेसिस आणि 3D मॉडेलिंग, असे 3 यामध्ये वर्क स्पेस असतात. ते कसे कसे पाहून घ्या. वर्क स्पेसची ही ड्रॉइंग आहे. यू कॅन बघा, वर्क स्पेस खाली तुम्ही स्टेटस बारमध्ये हे पाहू शकतात. मी तुम्हाला डायरेक्टली ऑटोकॅडच्या स्क्रीनमधला स्क्रीनशॉट आणून दाखवलेला आहे. तर त्याच्यामध्ये सेटिंगचा ऑप्शन आहे, त्या ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे 3 प्रकारचे वर्क स्पेस पाहायला भेटतात. ऑटोकॅडमध्ये कुठल्या कुठल्या 3 प्रकारचे असतात? तर 2D ड्राफ्टिंग आणि ॲनोटेशन, त्यालाच ड्राफ्टिंग आणि ॲनोटेशन म्हणतो. 3D बेसिस आणि 3D मॉडेलिंग, असे 3 प्रकारचे आहेत. तर हे काय, हे त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची तुम्हाला स्क्रीन समोर दिसते. तर त्यानंतर ह्या 3 ऑप्शन येतात, ड्राफ्टिंग आणि ॲनोटेशन, 3D बेसिस आणि 3D मॉडेलिंग. याच्यावर परीक्षेला हमखास क्वेश्चन असतो, तरी तुम्ही पाहून घ्या. आता ऑटोकॅडवर व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बघा, हा क्वेश्चन SSC JEE ला पडलेला होता. कमांड युज्ड टू क्रिएट लीडर इज. बघा, आता दिलेल्या ड्रॉइंगमध्ये अशी कोणती कमांड वापरली ज्याच्यात बघा लीडर दिलेले आहेत वेगवेगळे, तर अशी कोणती कमांड आहे? तर बघा, लाईन टाईप आहे का, LS टाईप आहे का, डायमेन्शन दिले आहे का, किंवा याच्यामध्ये ML लीडर आहे का, किंवा लीडर्स अशी कमांड आहे का? तर मल्टी लीडर म्हणून एक कमांड आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लीडर वापरलेले आहेत ड्रॉइंगमध्ये. मग त्या लीडरसाठी मल्टी लीडर ही कमांड आहे. तर ML लीडर म्हणून दिलेला आहे. डॅश 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 डिस्प्ले द कोऑर्डिनेट ऑफ द करंट कर्सर पोझिशन. बघा, आता याच्यामध्ये बघा, कमांड लाईन किंवा स्टेटस बार किंवा टायटल बार किंवा फ्लोरिंग टूल बार. तर आता फ्लोटिंग टूल बार काय याच्यापैकी, सॉरी. तर बघा, याचं योग्य आन्सर आहे स्टेटस बार. तर त्याचं मी तुम्हाला एक्सप्लेन पण केलेलं आहे. बघा, स्टेटस बार कुठं असतो काय? तर स्टेटस बार जेव्हा कमांड लाईनच्या साईडला हा स्टेटस बार असतो. स्टेटस बार अँड कमांड परमिट प्रोपिट असं म्हणून आहे.
तर हे स्टेटस बारच्या साईडला, म्हणून त्याचं योग्य आन्सर स्टेटस बार आहे. तर ते दाखवलेलं आहे बघा. हे आपल्याला पाठ करायचे आहे. ड्रॉइंगमध्ये टॉप मोस्ट एरियाला टायटल बार म्हणतात, आतल्या एरियाला ड्रॉइंग जिथे ड्रॉइंग काढतो त्याला ड्रॉइंग एरिया म्हणतात, आणि ज्या साईडला म्हणजे वेगवेगळे स्टेटस म्हणजे आयकॉन दिलेले असतात त्याला स्टेटस बार असे म्हणतात, आणि जिथं आपण वेगवेगळ्या कमांड टाईप करतो त्याला कमांड लाईन असे म्हणतात. ह्या गोष्टी आपल्याला पाठ असायला पाहिजेत, म्हणून मी हायलाईट केलेलं आहे. या परीक्षेला वेगवेगळ्या पद्धतीने फिरवून विचारू शकतात. बघा, ऑटोकॅड मध्ये अतिशय इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे, 2 ते 3दा विचारलेला आहे. हा स्थापत्य अभियंता सहाय्यक मध्ये बऱ्याचदा विचारलेला आहे. शॉर्टकट की ऑफ अ कमांड युज्ड टू ड्रॉ राउंड अँड शार्प कॉर्नर. मग बघा, मी राउंड आणि शार्प कॉर्नर साठी कुठली शॉर्टकट की वापरतात, आणि हे बऱ्याचदा विचारलेला प्रश्न आहे परीक्षेला. आणि हे कशा संदर्भात आहे? परीक्षेला राउंड आणि शार्प कॉर्नर आलं तर काय लिहायचं बघा. एस, बी आर, ए आर आणि एफ. एस म्हणजे काय? स्ट्रेच असेल, बी आर म्हणजे ब्रेक असेल, ए आर म्हणजे तुम्हाला अरे ही कमांड आहे, आणि एफ म्हणजे फिलेट आहे. तर फिलेट या कमांडसाठी राउंड आणि शार्प कॉर्नर चा उपयोग केला जातो. तर याचं योग्य आन्सर आहे फिलेट. तर बघा, इन ऑटोकॅड डॅश डॅश कमांड इज युज्ड टू ऑब्टेन. बघा, ऑटोकॅड मध्ये याच्यापैकी ऑब्टेन पॅरलल लाईन, कॉन्सेंट्रिक सर्कल लाईन आणि दुसरं पॅरलल कर्व. जेव्हा पॅरलल लाईनचा हे नावाचा उल्लेख केला जातो त्यावेळेला आपण योग्य आन्सर ऑफसेटच लिहायचं. ऑफसेट मध्येच पॅरलल लाईन केली जाते, मग ते कर्व असतील, इन्क्लाइंड लाईन असतील किंवा सर्कल असेल, त्याच्यामध्ये आपण पॅरलल मध्ये ऑफसेट टाकला जातो. आता व्हॉट इज अ लॉंग फॉर्म ऑफ UCS हे परीक्षेला हमखास विचारलं जातं. तर याचं योग्य आन्सर काय आहे? युजर कोऑर्डिनेट सिस्टीम. बघा, बाकीचे जे ऑप्शन आहेत युजर सेंटर सिस्टीम, अल्टिमेट कोऑर्डिनेट स्क्रीन, मग हे जे आहेत ते तुम्हाला दिशाभूल करण्यासाठी दिलेले आहेत. याचं योग्य आन्सर आहे युजर कोऑर्डिनेट सिस्टीम. आता WCS व्हॉट इज अ लॉंग फॉर्म ऑफ WCS? तर वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टीम. बघा, आपण जे प्रश्न गेलो त्याच्यापैकी एक ना एक प्रश्न पडण्याचे चान्सेस आहेत. दिलेल्या MCQ पैकी कमीत कमी 2 तरी MCQ पडतील याच्यापैकी. तर हा व्हिडिओ पाठ करून ठेवा. व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ WCS? WCS चा लॉंग फॉर्म काय आहे? तर याचं योग्य आन्सर आहे वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टीम. तर वर्क सेंटर सिस्टीम आहे का? नाही. वर्क कम कोऑर्डिनेट स्क्रीन आहे का? तर हे पण नाही आहे. तर योग्य उत्तर हेच आहे वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टीम, ज्यामध्ये आपण 2D आणि 3D चे ड्रॉइंग काढतो. त्यामुळं हे UCS आयकॉन महत्वाचे आहेत. आता हा महत्वपूर्ण प्रश्न आहे, ऑटोकॅड मध्ये फार इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज अ लॉंग फॉर्म ऑफ अ CRT? CRT म्हणजे काय? क्रिएट रीड ट्यूब आहे का? कॅड रे ट्यूब आहे का? किंवा नन ऑफ दिस? तर याचं योग्य आन्सर आहे कॅथोड रेज ट्यूब. कॅथोड रेज ट्यूब, ज्याच्यामधून रेज पासून आपण ड्रॉइंग क्रिएट करतो, ड्रॉइंग पाहतो, त्याला आपण कॅथोड रेज ट्यूब असे म्हणतो. व्हॉट इज अ लॉंग फॉर्म ऑफ अ CAM? CAM म्हणजे काय? तर कॉम्प्युटर ॲडेड मेल आहे का? कॉम्प्युटर ॲडेड मॅन्युफॅक्चरिंग आहे का? कॉम्प्युटर ॲडेड मटेरियल आहे का? तर याचं योग्य आन्सर आहे कॉम्प्युटर ॲडेड मॅन्युफॅक्चरिंग. उद्याच्या परीक्षेला हे सर्वात महत्त्वपूर्ण टॉपिक पडणार आहेत तुम्हाला. तर व्हॉट इज अ लॉंग फॉर्म ऑफ LTS? LTS म्हणजे काय? तर लिमिट टेम्पररी सिस्टीम आहे का? तर लाईन टाईप स्केल आहे का? तर लिमिटेड सेंट्रॉइड स्क्रीन आहे का? तर याचं योग्य आन्सर आहे लाईन टाईप स्केल. धन्यवाद सर्वांना. परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. येणारी परीक्षा तुम्हाला चांगली जावी. या परीक्षेतून तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीची पोस्ट मिळावी, तर हेच हेतू आहे. धन्यवाद, थँक्यू आणि बेस्ट ऑफ लक.